आंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं। हाकेंच्या उपोषणाच्या स्थळी मोठा गोंधळ। मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून घोषणाबाजी। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक। सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर। चिपळूणमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा, तर शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। राज्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 100, काँग्रेस 100, तर पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढणार। एबीपी माझाला माहिती। जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक। मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेटची निवडणूक स्थगित। सिनेट निवडणुकीमध्ये 2.5 वर्षांपासून रखडली बेकायदेशीर सरकार घाबरलंय, विरोधकांचा हल्लाबोल। तिरुपतीच्या लाडूच्या प्रसादामध्ये चरबी आढळल्याचा वाद चिघळला। आरोप नाकारत जगनमोहन रेड्डींची कोर्टामध्ये धाव, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागवला अहवाल। म्हाडानंतर सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात, तर लवकरच घरांची जाहिरात निघण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।